हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे आनंद, निकिता आणि स्वानंदी भेटतात. तेव्हा आनंद बोलतो की निकिता, आपण तिच्या मनात उगाच काही भरवतो असं तिला वाटायला नको. तेव्हा निकिता बोलते, नाही आनंद थांब. स्वानंदी, हे बघ तुला काही गोष्टी कळायलाच हवं, कधी ना कधी तुला कळणारच आहे, पण तुला मी सांगून देते की हे बघ, त्या घरात समरवर कोणाचंही प्रेम नाही, हा फक्त देखावा आहे वरवरचा. तर स्वानंदीला काहीच समजत नसतं, ती शंकेने बघत असते. इकडे अंशुमन आणि मल्लिका समोरासमोर उभे असतात. तेव्हा अंशुमन बोलतो की दादा, मला काही कळतच नाही की माझं काय चूक झाली आहे ते. अरे ती श्वेता, तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याचं मला जाणूनही घ्यायचं नाही आहे. पण वहिनी असं का करतायत? कदाचित मला ना असं वाटतं त्यांचा माझ्यावर राग आहे. तेव्हा मल्लिका बोलते, अंशुमन, वहिनी येते, नीट बोल जरा, वहिनी आईच्या जागेवर असते. तेव्हा मल्लिका बोलते, मी काय म्हणते समर, बघ, त्यात ती श्वेता जी आहे ती किती वेळा तिचं म्हणणं बदललं, तरी पण स्वानंदीने कसं काय विश्वास ठेवला तिच्यावर, काही कळत नाही आहे. तेव्हा समर बोलतो, सॉरी काकू, मी त्याच्याबद्दल सॉरी बोलतो अंशुमनला. तेव्हा मल्लिका बोलते, नाही नाही समर, तू का सॉरी बोलतो आहे? त्याच्यात तुझी काहीच चूक नाही आहे. चूक सगळी ते काय त्या मुलीचं श्वेता तिचीच आहे ना. तू एक काम करू, उद्यापासून ऑफिसला जाऊ नको. तेव्हा समर बोलतो, नाही नाही काकू, असं का बोलतेस तू? तेव्हा मल्लिका बोलते, नाही रे, मग बरोबर आहे ना, उगाचच कशाला. तेव्हा समर बोलतो की नाही नाही, ज्याची चूक नाही त्याने ऑफिसला यायचं नाही, आणि ज्याची चूक आहे त्याने रोज उठून ऑफिसला यायचं, हे कसं चालणार आहे? हे बघ अंशू, तुझी चूक नाही, तू माझा भाऊ आहे म्हणून मी नाही म्हणत आहे, पण तुझी चूक नसताना तू का ऑफिस बंद करायचं? तू उद्यापासून ऑफिसला यायचं, श्वेता ऑफिसला येणार नाही. तेव्हा अंशू बोलतो की दादा, अरे नको, तिला कसं सांगणार आहे ऑफिसला येऊ नको म्हणून, कसं वाटतं ते? तेव्हा मल्लिकाही बोलते, नको समर, कशाला उगाच तिच्या पोटावर पाय ना. आणि स्वानंदीची पण काही चुकी नाही आहे रे, एका लेडीज म्हणून तिने एका बाईचं म्हणणं पटवून घेतलं फक्त, बाकी एवढं काही नाही आहे. हे बघ अंशू, तुला जे मी सांगितलं ना तेच कर. उद्यापासून समर तू याला ऑफिसमधनं काढून टाक, तिला नको काढू. तेव्हा समर बोलतो, नाही काकू, असं काय बोलतेस तू? अंशू माझा भाऊ आहे आणि तो उद्यापासून ऑफिसला येणार आहे, आणि जी चुकतं आहे उद्या उठून ती काहीही करेल. आज ती खोटं बोलते, उद्या ती कोणावरही असा आरोप लावेल. त्याच्यामुळे हा आपलं ऑफिस आहे आणि तिला काढण्याचा अधिकार हा आपला आहे, आपल्याला कोणी काढण्याचा अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे ती ऑफिसला येणार नाही, तू उद्यापासून ऑफिसला यायचं. आणि समोर तिथून निघून जातो. तेव्हा मल्लिकाला खूप भारी वाटतं. मल्लिका तिची हसते, अंशूही तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा मल्लिका त्याच्याकडे जरा रागानेच बघते. आपली आजी भगवद्गीता वाचत असते. तेव्हा स्वानंदी तिथून पास होते आणि अचानक तिचा खुर्चीला धक्का लागतो, पण स्वानंदीचं लक्षच नसतं. तेव्हा आजी बोलते, स्वानंदी बोलते की काय झालं, हे मी केलं का? सॉरी. तेव्हा ती पटकन खुर्ची व्यवस्थित करते. तेव्हा आजी पुन्हा वाचायला लागते. तेव्हा स्वानंदी बोलत असते की ते मी तिला कळत नसतं की काय बोलावं. ती पुन्हा बोलते, आजी एक विचारू का? तेव्हा स्वानंदी बोलते, आयुष्यात सत्याची बाजू घेणं चुकीचं असतं का? तेव्हा आजी बोलते, नाही असं का नाही, म्हणजे भगवद्गीतात पण हेच सांगितलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, मग प्रत्येक वेळी सत्याची बाजू घेणाऱ्यालाच का सफर करावं लागतं, त्यांनाच का त्रास होतो? तेव्हा आजी बोलते, कारण सत्य कटू असतं, त्रासदायक असतं, असत्याचा आधार घेऊन जगणारे खूप असतात या जगात. तेव्हा आजी बोलते, तो खरा त्रास नाही, म्हणजे देवाने घेतलेली परीक्षा आहे, की कोण कठीण परिस्थितीसुद्धा सत्याला धरून असतं आणि कोण कुठेपणा करून आणि सत्याला आणि न्यायाला धरून राहणारा नेहमीच जिंकतो. तेव्हा आजी विचारते, पण तू का विचारतेस हे? तेव्हा स्वानंदी बोलते, कारण एक माणूस आहे, तो खोटा लावून फिरतोय आणि त्याचा चेहरा भलताच वेगळा आहे, आणि जो माणूस आहे ना, ज्याने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे, त्याने चुकीच्या माणसाची वेगळीच पट्टी डोळ्यावर लावून घेतली आहे. तेव्हा आजी बोलते, कोणाबद्दल बोलतेस तू? तेव्हा स्वानंदी बोलते, काही नाही आजी, मी वेळ आल्यावर सांगेल तुम्हाला सगळं. तेव्हा स्वानंदी येते म्हणून निघून जाते. तेवढ्यात तिला अंशुमन आवाज येतो, वहिनी. तेव्हा स्वानंदी थांबते. तेव्हा अंशुमन हसत असतो, पुढे येतो आणि बोलतो, सॉरी वहिनी साहेब. अंशू म्हणतो, वहिनी साहेब बोललो, याचं कारण परत मी स्त्रियांना मान देत नाही असं म्हणायला नको बाबा, फार घाईत आहात का? सॉरी. नाही, अजून दादाकडे कोणाची कंप्लेंट करायची असेल म्हणून मी बोललो. सॉरी, मी मान खाली घालून, नजर खाली घालून बोलतो, तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. नाही काय, आजकाल लोकांना समजून घेत नाही, काही नाही, आणि मग आपल्याबद्दल तक्रार करतात. तर काय ना वहिनी साहेब, माझ्याबद्दल दादाकडे तक्रार करताना 1000 वेळा विचार करा, कारण की माझं आणि दादाचं नातं बिघडवण्याच्या नादात तुमचं आणि दादाचं नातं, म्हणजे व्यवहार काय म्हणतात तुम्ही, ते बिघडायला वेळ लागणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की मान्य. तेव्हा अंशू बोलतो, बापरे, इतक्या लवकर मान्य आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की आजचा दिवस तुझा होता असं समज. तेव्हा अंशू बोलतो की हां, मग हाच दिवस नेहमी लक्षात ठेवा, कळलं?
आणि गुड नाईट म्हणून अंशू जायला लागतो. तेव्हा स्वानंदी आवाज येते, अंशुमन आजच्या दिवसाची मजा काय असते माहिती आहे का? आजचा दिवस आहे ना, हा रात्री संपतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन सुरुवात होते. म्हणजे त्या रात्री नंतर येणारा नवीन दिवस हा आधीच्या दिवसासारखा नसतो. त्यातले यश, अपयश, आनंद, दुःख सगळं वेगवेगळं असतं. तेव्हा अंशू असतो आणि बोलतो, त्याने काय फरक पडतो? तेव्हा स्वानंदी बोलते, पडतं. एकदा का लख्ख प्रकाशामध्ये सगळं दिसलं ना, त्यानंतर आपण दोघं बघूया कुठल्या नात्याने फरक पडतो आणि कुठल्या नात्याने फरक पडत नाही. इकडे आदित्य समरला फोन करते. तेव्हा समर बोलतो की अरे बापरे, सकाळी सकाळी फोन आला, सासरी गेल्यावर चेंज झाली वाटतं, लवकर उठायला लागली. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा, तू काय मला चिडवतोयस का? हे बघ, मी वेळेतच उठते आणि मी तुला कशासाठी फोन केला आहे माहिती आहे का? मी तुला न्यू इयर पार्टीला इन्व्हाइट करायला फोन केला आहे. तेव्हा समर बोलतो वा वा. तेव्हा आदिरा बोलते की आणि तू यायचेस. तेव्हा समोर बोलतो की बघ आदिरा, तुला माहिती मला पार्टी वगैरे नाही आवडत आणि खूप कामं आहेत ग बाळा, असं नको करू. तेव्हा आदिरा बोलते मग वा वा का म्हणालास? तेव्हा समर बोलतो की अगं तू पार्टी करतेस, एन्जॉय करणार आहे म्हणून मी वा वा म्हणालो. बरं एक काम कर, तुझं सगळी अरेंजमेंट मी करतो, तू मस्त एन्जॉय कर, पार्टी कर. तेव्हा आदिरा बोलते की ते सगळं झालं आहे. तेव्हा समर बोलतो बरं मग तुझे सगळे बिल्स पाठव, मग ते मी पे करतो. आदिरा बोलते दादा काय रे, ते सॉर्टेड आहे सगळं, ते सगळं झालं आहे, मला तू पार्टीला हवा आहेस. तेव्हा समर बोलतो की प्लीज ना आदिरा, तुला माहिती आहे ना खूप काम आहे. तेव्हा आदिरा बोलते की बरं तू नाही येत तर मग प्लीज नंदूताईला पाठव. तेव्हा तो बोलतो की त्या घरात नाही आहे. तेवढा स्वानंदी तिकडनं फोनवर बोलत येत असते. तेव्हा आदिरा बोलते पिंट्या दादा कोणाचा आवाज येतोय? नंदूताई तिथेच आहे आणि तू बोलतो की नाही येत म्हणून दे त्यांना फोन. तेव्हा स्वानंदी फोनवर बोलत असते ऑफिसच्या कामासाठी. समोर फोन घेऊन उभा असतो आणि बोलतो आदिराचा फोन आहे. तेव्हा स्वानंदी फोनवर ऑफिसच्या सरांशी बोलून फोन ठेवते. तेव्हा समोर बोलतो आदिराचा फोन आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हो कळलं. तेव्हा स्वानंदी फोन घेते आणि बोलते की हाय कशी आहेस? तेव्हा आदिरा तिलाही पार्टीसाठी इन्व्हाइट करते. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं आत्ता हा महिना तुला माहिती आहे ना, सगळे ट्रिप्स, सगळ्या गोष्टी, ट्रॅव्हल्स, टूर्स, सगळे खूप काम आहेत गं, मला नाही जमणार बाळा. तेव्हा आदिरा बोलते अशी काय करतेस गं नंदूताई, पिंट्या दादाने आधीच नाही सांगितले, ॲटलिस्ट तू तरी ये. तेव्हा स्वानंदी बोलते बरं मी पटापट कामं आवरून येण्याचा प्रयत्न करते आणि मग ठरवते. तेव्हा आदिरा बोलते बरं ठीक आहे. तेव्हा त्या दोघी एकमेकांना बाय करतात. तेव्हा स्वानंदी फोन देते आणि समरला बोलते की बोलायचं होतं. तेव्हा समोर बोलतो आत्ता नाही आणि तिथून तनतन करत निघून जातो. तेव्हा स्वानंदी बोलते विक्षिप्त माणूस. इकडे आदिराचं पार्सल येतं. तेव्हा आदिरा पार्सल घ्यायला जाते. तेव्हा मंदाकिनी तिच्या पाठीमागे येत राहते आणि बोलते की अजून एक पार्सल. अगं आदिरा तुला कळतंय का काय चाललंय तुझं? पार्टी पार्टी, अगं किती पार्सल पार्सल, पार्सलचा काय पाऊस पडतोय का? इकडे पार्सल तिकडे पार्सल, बाई आम्हाला घरात पाय ठेवायला जागा ठेवशील ना? तेव्हा आदिरा बोलते की आई हे पार्सल वगैरे आहे ना, हे फक्त पार्टी म्हणून इथे एवढी गर्दी झाली आहे. पार्टी संपल्यावर सगळं गर्दी कमी होणार आहे, तुम्ही काय एवढं टेन्शन घेतायत? तेव्हा मंदाकिनी तिला पैशांवरून बोलत असते की अगं किती पैसा लागेल पार्टीला, पाण्यासारखा पैसा उठते. तेव्हा आदिरा बोलते की आई पाहू पाण्यासारखा पैसा उठते कारण की माझ्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे मागायला येते का मी पैसा? आणि मी माझ्या मैत्रिणींना प्रॉमिस केलं होतं म्हणून मी पार्टी करते, नाही तर मला काय हाऊस नाही. तेव्हा मंदाकिनी तनतन करत तिथून निघून जाते आणि स्वानंदीला फोन करते आणि स्वानंदीला बोलते की अगं या आदिराचं जास्त होत चाललं आहे का? तेव्हा स्वानंदी बोलते काय झालं आई? तेव्हा मंदाकिनी सांगत असते की अगं पार्टी पार्टी पाण्यासारखा पैसा होते, घरात इकडे पार्सल तिकडे पार्सल आणि सगळं स्वतःला आता नवीन पार्टीसाठी ड्रेस घेऊन आली, मला काही नाही आणलं, स्वतःसाठी काहीही नाही आणलं, सगळ्यांसाठी आणलं पण मी कोणी नाही आहे ना. अगं स्वानंदी मी तिला फक्त एवढंच बोलली की हा एवढा पैसा दुसऱ्यांवर खर्च करण्यापेक्षा घरासाठी खर्च कर. मग मी काय फरक पडला बरं? आपण किती एक एक पैसा जमा करून हे घर जमवलं आहे आणि ही पाण्यासारखा पैसा उधळते, मग काय चुकलं माझं? ते समर आणि आनंद ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असतात. तेव्हा समर बोलतो थांब मला एक काम आहे. तेव्हा समर फोन करतो आणि बोलतो श्वेताला पाठवा. तेव्हा श्वेता येते. तेव्हा समर बोलतो ये श्वेता. तेव्हा समर बोलतो की ओके श्वेता, तू जे आत्तापर्यंत मला जे सांगितलेस ते खरं असतं आणि त्यामध्ये काही तथ्य असतं तर मी तुला सपोर्ट केला असतं. तेव्हा आनंद बोलतो सपोर्ट केला असतं म्हणजे? कोणी एखाद्या स्त्रीचा गैरफायदा घेत असेल तर त्या त्या स्त्रीच्या पाठीमागे आपण उभं राहणे हे गरजेचंच आहे. तेव्हा समर बोलतो की तसं असतं तर मी तुझं खरंच ऐकून घेतलं असतं, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. तेव्हा श्वेता बोलते की सर प्लीज आय एम सो सॉरी, माझं तुम्ही एकदा ऐकून घेतात का? तेव्हा समर बोलतो माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे. अंशुमन जर खरंच तुझ्याशी त्या पद्धतीने वागला असतं तर त्याला मी चांगली तंबी दिली असती,
पण आपण जे वागतोय आपल्यामुळे समोरच्याचं आयुष्य खराब होऊ शकतं, त्याचं रिप्युटेशन आयुष्यभरासाठी खराब होऊ शकते, याची थोडंही तुला वाटली नाही. समोर बोलतो, आता मला नाही वाटत की या ऑफिसमध्ये तू काम करण्याला मी कम्फर्टेबल आहे. तुझ्यासारख्या खोटं बोलणाऱ्या मुलीला माझ्या कंपनीत जागा नाही. तेव्हा श्वेता बोलते, आय एम सो सॉरी सर, माझं एकदा प्लीज ऐकून घेतात का? तेव्हा समर बोलतो की बघ, तुला इथून पुढच्या कुठल्याच कंपनीवर तुला त्रास होईल असं काहीच करणार नाही. मी कुठल्याही प्रकारची ते केस होऊ देणार नाही तुझ्यावर. तुला मी 3 महिन्याचा पगार देऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त मी काहीच करू नाही शकत, एवढंच करू शकतो. तेव्हा आनंद बोलतो, अरे पण समर आनंदला शांत करतो आणि बोलतो की माझा निर्णय झाला आहे श्वेता, तू जाऊ शकतेस. तेव्हा आनंद बोलतो की समर माझं एकदा ऐकून घे ना. तेव्हा समर बोलतो की आनंद, माझा निर्णय झाला आहे, याच्यात कुठलाही बदल मला करायचा नाही आणि आजच्या मीटिंग सगळं कॅन्सल कर प्लीज, आणि संध्याकाळी मला घरी भेट, बोलूया आपण. एवढं बोलून आजचा एपिसोड संपतो.